श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, 2 ऑगस्ट रोजी रविवारी संकष्टी आहे. ही आषाढ संकष्टी. या दिवशी केलेल्या काही सोपा उपायाने आणि पूजेने गणपती बाप्पा आपल्यावर खुश होतात आणि घरावर खूप छान शुभ आशीर्वाद आपल्या घरी देतात. गणपती बाप्पा हे बुद्धीचे अधिपती आणि संकटाचे निवारण करणारे देवता आहे. संकष्ट चतुर्थीचा दिवस हा बाप्पाच्या पूजेसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. हे आपल्याला सर्वांना माहीतच आहे. आता या दिवशी आपण कोणता विधी करायचा आहे किंवा कोणती उपासना करावयाची आहे हे आपण जाणून घेणार आहे. कृष्ण पक्षातील संकष्ट चतुर्थी रविवारी 2 ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे. या चतुर्थीला गणाधिप संकष्टी असे म्हणतात. आता संकष्टीचा उपास हा चंद्रदर्शनानंतर पूर्ण मानला जातो. त्यामुळे चंद्रोदयाची वेळ ही 2 ऑगस्ट रोजी रात्री 9:37 आहे. या काळात आपण चंद्राला अर्घ्य अर्पण करू शकता आणि बाप्पाची आरती करूनच उपवास सोडू शकता. आता या दिवशी नक्की काय करायचं आहे, तर या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर दिवसाची सुरुवात करावी. सकाळी लवकर उठावं, स्नान करावं आणि देवघर स्वच्छ ठेवावं. शुभ्र वस्त्र परिधान करावे. पूजेसाठी लाल पिवळी फुले आणावेत. पांढऱ्या रंगाचे वस्त्रसुद्धा परिधान करू शकता. हे अत्यंत शुभ मानलं जातं. गणपती बाप्पाची मूर्ती असेल, फोटो असेल, त्याला जलाभिषेक करावा, ते पुसून घ्यावा. नंतर संकष्टीला बाप्पाची पूजा करताना अगदी त्याचप्रमाणे बाप्पाची षोडोपचारी पूजा करावयाची आहे. शेंदूर, अष्टगंध किंवा अक्षदा असेल तर वाहायच्या आहेत. बाप्पाला 21 दुर्वा, 21 फुलं, जास्वंदीची फुलं तसेच मोदक, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करू शकता. बाप्पाला दुर्वा अतिशय प्रिय आहे. आपण जर 21 दुर्वा बाप्पाला संध्याकाळी अर्पण केल्या, हातपाय स्वच्छ धुवून अत्यंत प्रसन्न मनाने पूजेला बसावं. बाप्पाच्या मूर्तीला किंवा फोटोला पाणी किंवा दुधाने अभिषेक करावा. त्यानंतर बाप्पाला लाल रंगाचे वस्त्र परिधान करावे. तसेच नैवेद्यासाठी बाप्पाचा आवडता मोदकाचा किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आपण अर्पण करू शकता. या दिवशी आपण 21 दुर्वा चा उपाय करायचा आहे. जर तुम्हाला संकष्टीला फक्त एक महत्त्वाचा उपाय करायचा असेल तर तो म्हणजे 21 दुर्वाची जोडी बाप्पाला अर्पण करावी. हा उपाय कसा करावा, तर 21 हिरव्यागार दुर्वा एकत्र बांधून ती जोडी बाप्पाच्या चरणी किंवा बाप्पाच्या मस्तकावर थेट वाहावी. प्रत्येक दुर्वा वाहताना मनात मोठ्याने ओम गणाधिपते नमः किंवा ओम गणगणपताय नमः या मंत्राचा जप करावा. आता या उपायाचे फळ काय आहे, तर संकष्टीच्या दिवशी अशा प्रकारे बाप्पाला दुर्वा अर्पण केल्याने स्वस्थ मनात शांती मिळते. मानसिक ताणतणाव असेल तर तो दूर होतो. वर्षानुवर्षे रखडलेली कामेसुद्धा वेगाने होऊ शकतात आणि अडकलेले कामे असेल तर ते देखील होतात. आता या उपायाने आपल्याला हे सर्व आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते. आता रात्री चंद्राला अर्घ्य द्यावे. तर हे अर्घ्य कसे द्यावे, रात्री आपल्याला चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे. रात्री 9:37 चंद्रदर्शन होणार आहे. चंद्राला अर्घ्य अर्पण करताना एक तांब्यात स्वच्छ पाणी घ्यावे. थोडंसं दूध टाका, अक्षता टाकावेत, फुले घालून चंद्राला अर्घ्य द्यावे. बाप्पाची आरती करून नैवेद्य दाखवावा आणि सात्विक नैवेद्य हा असावा. उपवास सोडावा. आता चंद्राला अर्घ्य दिल्यानंतर गणपती बाप्पाला दाखवलेला प्रसाद आपण ग्रहण करावा. मगच सात्विक जेवण करून आपण आपला उपवास सोडू शकता. या दिवशी चंद्राला अर्घ्य देता का, तर उपवास कसा सोडता याबद्दल देखील तुम्ही कमेंटमधून सांगा. दिवसभरात काही मंत्राचा तुम्ही जप करू शकता. ओम गणपते नमः या मंत्राचा अवश्य जप करा. 108 वेळा करा. यामुळे विशेष पुण्य लाभतं. शिवाय वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देवे सर्व कार्येषु सर्वदा या मंत्राचा जप तुम्ही करू शकता. एवढंच नाही तर संध्याकाळी आरतीपूर्वी संकष्टी चतुर्थीची कथा देखील तुम्ही वाचू शकता. गणपती अथर्वशीर्षाचं पठण करू शकता. संकष्टी चतुर्थीची कथा आपल्याला संकटाशी लढण्याचं बळ आणि श्रद्धा शिकवते असं सांगितलं जातं. ही कथा ऐकल्याशिवाय हे व्रत पूर्ण मानलं जात नाही असा देखील प्रभात आहे. याच दिवशी आपण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी
कोणाचाही अपमान करू नये, खोटं बोलू नये, घरात राग मत्सर वादविवाद करू नये. तसेच तामसिक आहार, कांदा लसूण याचं सेवन करू नये. हे पूर्ण वर्ज्य असावे आणि पूजा अर्पण करावी. तसेच हे व्रत बाप्पाला प्रसन्न करणारे आहे. तुमचे बाप्पा सर्व विघ्न हे दूर करोत. घरात सुख समृद्धी, सकारात्मकता आणि मानसिक शांतता लाभून मनोकामना पूर्ण होण्यास आपले गणपती बाप्पा नेहमीच आपल्याला मदत करतात. मग संकष्टीला अगदी भक्तिभावाने बाप्पाची सेवा आपल्याला करावयाची आहे. आपल्या सर्व इच्छा नक्कीच पूर्ण होणार आहे. तुम्हाला संकष्टी चतुर्थीचा उपाय कसा आवडला हे कमेंटमध्ये नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माहिती आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.